यापूर्वी जिंकलेला संघ जर आपण पाहिला तर गावदेवी मुंबई, आपल्याला रविवारी यायचं, वेळेवरती यायचं, टायमिंग दिलं जाईल तुम्हाला. नारंगी संघाला आपण पाहिलं तर नारंगी संघ खाली संपर्क साधा गावदेवी मुंबई आपले प्रतिनिधी असतील तर. आणि हा शेवटचा मॅच आजच्या दिवसातील मैदानावरती रंगतोय. दोन बलाढ्य संघ आहेत. जसा मागचा मॅच बलाढ्य पाहिला तसाच बलाढ्य मॅच आहे. आई भवानी मारंबलपाडा आपल्या परिसरातील एक जवळचा संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला सफाळे परिचित संघ आहे, सफाळेचा संघ देखील. पहिला बॉल प्रथमेश कुडू मॅन फ्रॉम अर्नाळ्याचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले. या ठिकाणी पहिल्या बॉलवरती सिंगल घेतात, धावसंख्या 1 रन. शांताराम सर. नक्की आताचा सामना जो सुरू आहे तो शेवटचा सामना असणार आजच्या दिवसातील. आई भवानी मारंबलपाडा वर्सेस संघ आहे तो खुशी 11 मंगलमूर्ती सफाळे. या दोन संघादरम्यान प्रेक्षकाच्या माहितीसाठी हा सामना सुरू आहे, जो आजच्या दिवसातील शेवटचा सामना असणार आहे. पहिला चेंडू हाताळताना फलंदाजी मार्कवर पाहायला मिळतं आपल्याला. विशाल आणि प्रथमेशची जोडी पाहायला मिळते. रिव्हर्सची पाठम करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि इथे निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. नाही, मिस्टेक होतोय. एक धाव येते. ओव्हर थ्रोच्या रूपाने एक धाव येताना दिसते. धावसंख्या 1 ने वाढली जाते धनंजय, आणि जाऊन जी पोहोचते ती 2 या धावसंख्येवर. आणि संताराम सर, एक गोष्ट पण महत्वाची काय पाहिलीत, खुशी 11 मंगलमूर्ती सफाळेचा संघ आजच्या दिवसामध्ये सर्वाधिक हायस्ट स्कोर आजच्या नाही कालच्या आणि आजच्या दिवसातला 77 धावा या संघानं बनवल्या होत्या. 12 सिक्सर त्या 18 बॉलमध्ये 12 सिक्सर या संघाने ठोकले होते. तेही निर्णायक होतं. पण दुसऱ्या मॅचमध्ये थोडंसं संतुलन ठेवून तिथे एक चांगली भागीदारी रचत, म्हणजे असं नाही की षटकाराने कदापि क्रिकेट खेळलं जात आहेत, ते सिंगल डबल दाखवलं होतं. नाईट क्रिकेटचा थोडासा अनुभव आहे या संघाला देखील. पुण्याचा फटका खेळलाय तिथून मात्र आपण पाहिलं तर चेंडू सीमारेषेच्या लगत चालला. क्षेत्ररक्षक बॉलवरती येतात, पुढे बॉलला अडवत आहेत. आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर आपला मारंबलपाड्याचे काही खेळाडू आहेत, काही अर्नाळ्याचे खेळाडू आहेत, काही विरारचे खेळाडू आहेत, ते सध्या मैदानावरती पाहायला मिळत आहेत. आई भवानीचा संघ आपण पाहतायत. 3 बॉल धावा धावफलकावरती 3 धावा. 3 चेंडू 3 धावा होताना दिसत. 3 षटकांचा सामना असणार आहे. निश्चितच म्हटल्याप्रमाणेच आजच्या दिवसातील शेवटचा सामना असणार आहे. जे संघ विजय झाले त्यांनी खाली आमच्या मंडळाशी संपर्क साधूनच जायचं आहे. रविवारच्या दिवशी किती वाजता यायचं हे टायमिंग तुम्हाला तिथे दिलं जाईल, याची नोंद घ्यायची आहे. पुढील चेंडू हाताला जातोय राईट अप ओव्हर द विकेट. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला जातो. परत एकदा त्याच पट्ट्यामध्ये चेंडू जातो. 1 धाव पूर्ण आणि एका धावे समाधान मालावं लागणार आहे, कारण चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळतं. क्षेत्ररक्षण तिथे धावसंख्या 1 ने जाऊन पोहोचते धनंजय 4 या धावसंख्येवर. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. आणि सिंगलनं सध्या स्कोर कार्ड पुढे चाललाय 4 वरती. विशालनं 2 चेंडूमध्ये 2 बनवल्यात. प्रथमेशनं 2 चेंडूमध्ये 2 बनवल्यात. हार्दिक यांना आपण पाहताय चिखलपाडा गाव सफाळे परिसरातील आणि त्या चिखलपाडा गावातून बिलॉंग करणारे हे खेळाडू आहेत. हार्दिक स्विच हिट करण्याचा प्रयत्न झाला, थोडासा उलटा पुलटा फटका खेळण्याचा प्रयत्न मैदानावरती करताना पाहायला मिळाले. आणि शांताराम सर, पहिल्यांदा स्कोर कार्डवरती जो 0 आहे तो आपल्याला दिसताना पाहायला मिळतोय. त्याचं कारण होतं हा बॉल डॉट बॉल. धावसंख्या 4 वर धावा जाऊन पोचलेला संघ आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय. मारंबलपाडा संघ आई भवानी संघ आहे. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू असणार आहे. बघायचं आहे कशा पद्धतीने हार्दिक हाताळतायत ते. परत एकदा प्रयत्न केला जातो, मात्र चेंडू काय त्याच्या बॅटला एक मिडल होत नाही. आणि डायरेक्ट हिट झालाय म्हणून पंचानं तिसऱ्या अंपायरला रेफर केलंय. तिसरे पंच त्या ठिकाणी पाहतील. रेफर केलं गेलंय. कशा प्रकारचं डिसिजन आहे त्या तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. हार्दिकचा आपण पहिले चांगले षटक मैदानावरती तर पाहायला मिळालेलं आहेत. ऍक्शन रिप्ले सध्या आपल्या स्क्रीनवरती पाहू शकतात. प्रथमेश थोडंसं संतुलन बिघडला, त्यानंतर बॅट आहे ती बॅट बरोबर क्रीजच्या मध्ये येत आहेत आणि बॅट स्लाइस चांगली केलेत, त्यामुळे प्रथमेश तिथे सेफली आपल्याला पाहायला मिळत आहेत. देतील तुकाराम मांगेला निर्णय देतील. आहेत थर्ड अंपायर तुकाराम मांगेला आहेत. नॉट आउट NOTOUT नॉट आउटचा इशारा मात्र आला. बॅट व्यवस्थित स्लाइस केली होती. 1 षटकाचा खेळ संपला. 4 धावा झाल्यात. आता शांताराम सर यांच्याशी पुण्यात जॉईन होतील द क्रिकेट एक्सपर्ट कॉमेंटेटर तुकाराम मांगेला सर यांचा आवाज ऐकूयात. पुण्याचा नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ थँक्यू सो मच. 2 दिवस जी संधी उपलब्ध केलीत त्याबद्दल आपला मनापासून आभार. थँक्यू. धन्यवाद धनंजय पाटील यांनी. नक्कीच महत्त्वाचे 2 दिवस त्यांनी दिले या स्पर्धेसाठी. त्यांचे नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाला मनापासून आभार मानते. आणि 2000 सालापासून आमचाही प्रवास शांताराम यांच्या जोडीनं सुरू झाला होता या समर्चन कक्षामध्ये. आणि आज पुन्हा एकदा सज्ज आहेत. महत्त्वाचा मॅच आहे. एका बाजूला मारंबलपाडा, दुसऱ्या बाजूला सफाळे. धनंजयने म्हटलं विटी लाईन याचा अर्थ व्हेरी टॅलेंटेड क्रिकेटर.
फार चांगले क्रिकेटर त्या विटी लाईनला आहेत, त्याच्यामुळे तिथून येईल आणि मारंबलपाडाने आपली टीम बनवलेली आहे, तेही प्रयत्न करणार. रविवारी त्यांना यायचं आहे, संडेला यायचं आहे, फक्त कोण येणार, इथून लोक येतील की ट्रेनने येतील की गाडीने येतील ही चर्चा बाकी आहे. पहिला ओव्हर जो संपलाय 4 धावांनी. नक्की पहिलं षटक 4 धावा होताना दिसत आहेत. पुढील षटक घेऊन येत आहेत आपल्याकडे पाहायला मिळणार मृदुल. सुरेख फटका बघायचा आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय का, आणि इथे गडीबाद काम होतोय. मात्र ड्राईव्ह चांगला केला होता, मात्र कमीसा पडतो, काहीसा कमी पडतो आणि गडीबाद क्रम पाहायला मिळतोय. इथे मारंबलपाडा संघाला पहिला गडीबाद होताना दिसतोय. तुकाराम मंगेला इकडे जी गरज होती ती गरज पूर्ण होताना दिसतंय. मी म्हणेन सफाळे संघासाठी डीजेकडे जाऊ, त्यानंतर परत एकदा कडक बॉलिंग आहे, कडक बॉलिंग आहे आणि पहिला चेंडू हिट द टेक, टेकला हिट केलं आणि बघा फटका कसा खेळला होता. हिट द टेक, थोडासा पूलचा फटका, पण बॉडी बॅलन्स थोडं बिघडलं होतं. विशालचा बॉडी बघा थोडीशी रोल झाली होती टुवर्ड्सचा स्क्वेअर लेग, त्याच्यामुळे एक चांगला झेल तिथे टिपला गेलाय. दीपेश होते आणि दीपेशनं एक चांगला झेल टिपलाय. पहिला विकेट, पहिला गडी बाद झालाय. आणि हा जो टीम आहे ना विटी लाईन्सचा, म्हणजे कदाचित आठवत असेल, म्हणजे विघ्नार्था टीम ज्यावेळेला 2019ला तिथेही पुढे आली होती, तेही आपण पाहिलं होतं. या स्पर्धेमध्ये बाप्पा मोरियानं केलेला परफॉर्मन्स 3 वर्ष अगोदर तोही आपण या मैदानावरती पाहिलाय. त्याच्यामुळे बघूया जी खंत आहे की क्वालिफायच्या रेसमध्ये आपण पुढे जात नाही आहेत, किंवा 2017ला ज्यावेळेला सरावलीच्या टीमनं विजेते पटकावलं होतं या स्पर्धेचं, त्यानंतर संधी आहे या सफाळ्याच्या संघाला. त्याच प्रयत्नात पाहायला मिळतोय संघ. सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक पाहायला मिळतं आपल्याला गोलंदाजाकडून, आणि तोच अपोजिट प्रयत्न असणार आहे. मी म्हणेन मारंबलपाडा संघाचा फलंदाजी करताना जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न असणार आहे. पुढील चेंडू स्किट होताना दिसतोय. चेंडू थोडासा स्किट होतो पडल्यानंतर थोडा, आणि त्याचा फायदा गोलंदाजाला होताना दिसतोय. फलंदाज चुकतोय, पायावर चेंडू आदळतोय, इशारा येतोय 1 धावेचा. 1 धावाने इथे भर पडली जाते स्कोरिंग कार्डमध्ये आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 5 या धावसंख्येवर. तुकाराम मंगेला पिचिंग थोडासा पंच सांगतात की थोडा कुठेतरी उजव्या एसटीच्या बाहेर आहे टप्पा ज्यावेळेला पडला, कारण 3 गोष्टी आहेत: पिचिंग ऑफ द डिलिव्हरी, त्याच्यानंतर इम्पॅक्ट कुठे लागला आणि चेंडू यष्ट्यांना लागतोय की नाही, या 3 गोष्टी. त्याच्यामुळे अंपायर कॉलच्या दिशेने जर आपण पाहिलं तर हा चेंडू गेलाय. 1.2 षटकांचा खेळ, 5 धावा धाव फलकावरती आहेत. महत्वाचा मॅच दोन्ही टीमसाठी. मृदुल पुन्हा एकदा सज्ज होतील. हा कोर्ट मॅच आणि प्रथमेश कुडूच्या बॅटमधनं बिग हिट, षटकार. ओले और ये ले असं म्हणूया लागेल. हा षटकार आलाय प्रथमेश कुडू. हरणाऱ्याच्या टीमकडनं कित्येक वर्ष खेळताना पाहिलंय, पण त्या टीममध्ये ना चंद्रम त्याचा रोल वेगळा होता. सुरुवातीला जर पाहिलं तर 4थ्या 5व्या 6व्या क्रमांकावरती प्रथमेश यायचे, पण इथे रोल बदललाय, भूमिका बदलले, कॅरेक्टर बदलले, आणि तो कॅरेक्टर प्ले करताना आपण बघतोय मृदुल जे आतापर्यंत चांगली गोलंदाजी होती त्याच्यावरती अटॅक आक्रमण केले आणि अटॅक करणं गरजेचं होतं, तेच केलं गेलं. आता इथे प्रथमेश कडून षटकार, चांगला षटकार, जो षटकार ज्याची गरज होती मारंबलपाडा संघाला, 30 गरज इथे भागवताना दिसतोय. धाव संख्येचा वेग वाढताना दिसतो 6 धावेनंतर, आणि तो जाऊन पोहोचतो आतापर्यंत मात्र 11 या धावसंख्येवर. एक 1.3 षटकांचा खेळ, 11 धावा धाव फलकावरती, 1 षटकार. प्रथमेश कुडूच्या बॅटमध्ये मृदुल पुन्हा एकदा सज्ज होईल. ऑफस्टमच्या बाहेर बराच बाहेर पंच सांगतात इट्स व्हाईट बॉल. 1 अवांतर धाव फलकावरती ऍड होईल. 12 धावा धाव फलकावरती आहेत. 9 चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय, अजून 9 चेंडूचा खेळ शिल्लक असताना मृदुल पुन्हा एकदा सज्ज होईल. आकोटाब्याचा अजून एक फटका, पण क्षेत्ररक्षक आहे, निवडला क्षेत्ररक्षक. स्क्वेअर लेगला टिपलाय झेल, क्षेत्ररक्षक होते तिथे स्क्वेअर लेग मध्ये बबलू रितेश, आणि त्याने टिपलाय हा झेल. प्रथमेशचा संपलाय खेळ, गॉन. कोटाब्याचा चेंडू होता, पूलचा फटका, तितकं ताकद नव्हती त्या फटक्यामध्ये, आणि एक चांगला झेल रितेश अर्थात बबलू यांनी टिपलाय. धावा धाव फलकावरती 12. आणि बरेच सामने आपणही पाहिले, म्हणजे डे नाईटचे क्रिकेट आपण पाहिलेला आहे. मागचाही सामना जो 25-26चा रफ अँड टफ झाला होता, हाही सामना तसा आहे,
कदाचित त्या धावसंख्येपर्यंत गेला तर एक चांगली गोलंदाजी मारंबलपाडाकडे पण आहे. पण पहिल्यांदा काय आहे तो धावफलक आहे ना तिथपर्यंत न्यायला हवा. तिथपर्यंत गेला तर मजा येणार आहे. आणि जी गोष्ट त्यांना माहिती आहे ती सफाळ्यालाही माहिती आहे की आपल्याला त्यांना विदिन बॉल रन अ बॉल त्यांना थांबायचं आहे. नक्की ज्या धावांचा पल्ला गाठायला हवा तो त्या धावा येणं गरजेचं आहे. मारंबलपाडा संघाला ते प्रयत्न केले जातील यात काही शंका नाही आहे. 12 धावा दुसरं षटक चालू आहे. 12 धावा होताना दिसत आहेत. दोन्ही नवीन खेळाडू पाहायला मिळतात. अभि आणि हर्षद ही जोडी मैदानात पाहायला मिळते. बघायचं आहे मृदुल काय करतोय तो. हा झेलतोय का आणि हा गडी बाद क्रम येतोय परत एकदा. अजून एक गडी बाद मारंबलपाडा संघाचा पाहायला मिळतोय. गडी बाद क्रम वाढला जातोय तुकाराम मागेला आणि एकामागे एक अशी लाईन लागली गेलेली आहे म्हणायला हरकत नाहीये. ना खेळपट्टीवरती कोण थांबत नाहीये कारण जशी आपण चर्चा करतोय आता इथून 7 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. एक कॅश प्राईज झाले खास करून मागे आपण पाहिलं तर नारंगी संघाने चांगली कामगिरी केलेली आहे. त्याच्यामध्ये धीरज पाटील आज कदाचित तिकडे जर पाहिलं थोडंसं दुर्दैव ठरलं कारण त्यांच्या बॉलिंगवरती भरपूर कॅचेस सुटल्या पहिल्या मॅच पासून. पण त्यांनी जो खेळ दाखवला त्यासाठी वडील त्यांचे हेमंत यांच्याकडनं 1000 रुपयाचा कॅश प्राईज धीरजच्या त्या खेळाला. कारण पहिल्या मॅच मध्ये सुंदर पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केला होता त्याच्यामुळे त्या विकेटसाठी आणि ऑल ओव्हर त्यांच्या आजच्या प्रदर्शनासाठी 1000 रुपये. चला मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा जाऊया. प्रवीण पाटील बाली आता जबाबदारी घ्यायची आहे जिम्मेदारी घ्यायची आहे रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची आहे. पण दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर विकेट हॅट्रिक वरती मृदुल डब्ल्यू कोलबट टप्प्याचा चेंडू त्या पद्धतीने खेळतोय. फिल्डिंग करतील तिथे मनीष तोपर्यंत एक धाव या चेंडूवरती पूर्ण चांगलं षटक हाताळलंय. या षटकामध्ये पाहिलं तर फक्त ज्या पहिलाच आपण पाहिलं तर एक षटकार पाहिला पण त्यानंतर 8 धावा खर्च करताना 3 विकेट प्राप्त केल्या. स्कोर 2 षटकांचा खेळ संपलाय. 13 लॉस ऑफ 3 विकेट 3 गड्यांच्या मोबदल्यात 13 धावा. म्हणून आपण चर्चा काय करतो कारण ही अशी स्पर्धा जिथे प्रत्येक जण खेळतोय गेले कित्येक वर्ष आपण बघतोय साक्षीदार आहेत. त्याच्यामुळे मारंबलपाडा असेल सफाळ असेल दोन्ही प्रयत्न करणार की तो संडे आहे त्या संडेच्या दिवशी आपल्याला यायचं आहे. नक्की रविवारचा दिवस सुद्धा महत्त्वाचा असणार. त्या दिवशी कोण इथे येणार आजच्या दिवसातील कुठला संघ येणार. 2 संघ तर निश्चित झाले आहेत ज्यामध्ये गावदेवी मुंबई संघ निश्चित झाला. NCC नारंगी संघ निश्चित झालेला आहे. आता ह्या सामन्यातील जो संघ जिंकेल तो रविवारच्या दिवशी इथे येताना दिसणार आहे. बघूया तिसरं षटक आहे शेवटचं षटक आहे. मारंबलपाडा संघाचे फलंदाज आहेत प्रवीण पाटील बाली. हा स्वतः एक मोठा खेळाडू आहे आपल्याला पाहायला मिळतो स्क्रीनवर. स्ट्रायकर एंडकडे आणि गोलंदाजी एंडकडे आपल्याला पाहायला मिळतो प्रणय. बघायचा शेवटचं षटक असणार आहे. 6 चेंडू महत्त्वाचे दोन्ही संघासाठी महत्त्वाचे असणार आहे आणि हे चेंडू हाताळताना पहिला चेंडू इथे पाहायला मिळतोय प्रणयकडून. थोडासा चेंडू जोराने वेगाने जाताना दिसतोय. जो फलंदाजाला खेळताना थोडासा फरक दिसतोय आणि 1 धाव येते. 1 धावेने संघाला नेऊन ठेवलं जातं 13 या धावसंख्येवर. एक धाव वाढली जाते. मला वाटतं 20 ते 22 धावा होणं गरजेचं आहे आणि तो प्रयत्न असणार आहे मारंबलपाडा संघाकडून. तो प्रयत्न करण्यासाठी निश्चितच 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 जण आहेत. अभि पण बॉईज मोरेगावचा खेळाडू आहे. आता तोही स्ट्रायकर एंडला. प्रणय गोलंदाजीला ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. कडक प्रहार. प्रोटेक्शन आहे पण चुकल्यात. मिस्टेक चूक झाली आहे थोडीशी चूक आणि तिथून चेंडू गेला सीमारेषा बाहेर. चौकार. असं म्हणा गेलं की मांगो चौकार मांगो तसं आहे. कारण चौकार पाहिजे होता आणि अभिने सांगितले अभि आता तो चौकार पाहिजे होता. या क्षणाला चौकार पाहिजे होता. या चौकारनं स्कोर 18 की 18 धावा. चौकार आत्ताच आला तो महत्त्वाचा चौकार होता आणि तो चौकार आलाय संघासाठी. धावसंख्या 18. मी म्हटलं तर 20-22 धावा होणं गरजेचं आहे. तो प्रयत्न असणार आहे. आता थोडासा त्यांचा भाव वाढणार आहे. धावसंख्या वाढला तर भाव वाढणार आहे संघाचा मारंबलपाडा संघाचा. हे काय दिसणार आहे पुढे बघायचं पुढच्या चेंडूवर. सुरेख चेंडू आखो डब्याचा चेंडू थोडासा अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू थोडासा खाली राहताना दिसतोय. उचली कमी असलेला चेंडू पाहायला मिळतोय आणि हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. स्कोरिंग कार्डमध्ये 9 धाव येताना खाली राहिला थोडासा खाली राहिला. वर येतोय चेंडू. हा मॅच तसा वर खाली होणारा हृदयाची धडकन वाढवणारा. दोन्ही संघाच्या पाठीराखे मैदानावरती आहेत. युट्यूबवरती देखील मॅच बघतात. शेवटचे 3 बॉल 3 चेंडू. शेवटचे 3 चेंडू. समोर गोलंदाजाच्या डोक्यावरनं चेंडू केला. लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू परत आला. थोडंसं पंबल
आणि पंप लावला असतो बॅट्समन गेट सेकंड 2 धावा या चेंडूवरती पूर्ण 2-0-20. तुम्ही म्हटलं 20च्या पार 20च्या जवळ पोहोचलाय. 2-0-20 इथून 26 28 24 22 की पुन्हा एकदा 20 2 बॉल 2 चेंडू आणि 2 चेंडू महत्त्वपूर्ण दोन्ही संघासाठी असणार आहे. एक धाव महत्त्वाची असणार आहे कारण संध्याकाळचं सत्र रात्रीचं सत्र आहे आणि या सत्रामध्ये धावा करणं थोडशा अवघड जातात आणि त्यासाठी एक धाव महत्त्वाची संघासाठी असणार आहे. ते मारंबलपाडा संघाला आणि महत्त्वाची रोखण्यासाठी असणार आहे ती मी म्हणेन सफाळे या संघाला सुद्धा. 2 चेंडू शेवटचे हाताळले जातील प्रणय यांच्याकडून. स्ट्रायकरकडे पाहायला मिळतं अभि. चांगला ड्राईव्ह. एक धाव होतोय का बघायचं. एका धावेवर समाधान मानता या दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय. नक्कीच प्रयत्न केला जातो. 2 धावा आणि ते थोडीशी चूक होताना दिसते गोलंदाजाकडून गॅदर करताना. 3 धावा आणि चौथ्या धावाचा प्रयत्न होतोय. 3 धावा आणि रनआउट बाद होताना सुद्धा दिसतोय ते दिलीप प्रवीण. नक्की. आणि प्रवीणचा इथे अनुभव कुठला कामाला आला माहिती आहे का मॅरेथॉनमध्ये धावण्याचा. कारण मॅरेथॉन पूर्ण करतो म्हणजे आपल्या मारंबलपाडा असेल या परिसरातील मॅरेथॉनमध्ये धावणारा प्रवीण पाटील आहेत. पण त्यांना माहिती आहे या क्षणाला स्ट्राईकवरती अभिला राहणं गरजेचं होतं. त्याकडे स्ट्राईक त्यांच्याकडे गेला पण या 3 धावा चुकीच्या एंडला थ्रो झाला. जिथे 1 धाव होती तिथे 2च्या जागी 3 1 धावेचा मोल माहिती पडेल. म्हणजे फेमस डायलॉग आहे पिक्चरमधला ही चिटकी में सिंदूर की किंमत तुम क्या जानो. तसा 1 धावांचं मोल नंतर लक्षात येणार. ज्यावेळेला धावांचा पाठलाग होणार रन चेस होणार त्यावेळेला 1 धावांचं मोल लक्षात येणार. आता इतकी धावसंख्या उभारल्या 2 3 4 दुरी तिरी चौका 23 वरती 4 याचा अर्थ 2 3 4 स्कोरिंग कार्ड मध्ये शेवटचा बॉल आहे. शेवटचा चेंडू आला चौकार झाला तर 27 षटकार झाला तर 29 2 झाला तर 25 विकेट जातोय तर 23 23 25 27 29 भरपूर काही शक्यता आहेत. शेवटचा बॉल आहे. शेवटचा बॉल आहे. प्रणयला माहिती आहे चांगला चेंडू मला हाताळायचा आहे. अभिला माहिती आहे एक टोका त्यालाही द्यायचा आहे. 1 चेंडू त्याला हाताळायचा आहे. 1चा फटका अभिला खेळायचा आहे. शेवटचा चेंडू स्विंग अँड मिस केलाय. ते धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. 23 म्हटलं ना धाव नाही झाली तर 23. 2024 ची स्पर्धा आहे. शेवटचा मॅच आहे. 24 धावा करायच्या आहेत. 24 तारीख पण आहे. एक योगायोग जुळलाय 24-24-24. बघूया कोण सक्सेस होतोय. आजच्या दिवसातला शेवटचा मॅच आहे. थोडं टेन्शन वाढलंय. आमचे डीजे सुद्धा रिलॅक्स आहेत. पण एक गाणं ऐकूया टेन्शन घालूया आणि येऊया. 24 धावांचा पाठलाग ज्यावेळेला सुरुवात होईल त्यावेळेला पुन्हा एक देऊया. ते कॅश प्राईज डिक्लेअर केलेलं 1,000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. कारण आज परफॉर्मन्स धीरजचा चांगला राहिला. कदाचित नशीब थोडंसं रुसलेलं होतं कारण प्रत्येक वेळेला त्याने चांगली गोलंदाजी केली यश नाही लाभलंय. पण व्हेरी फर्स्ट मॅच पहिल्या मॅचमध्ये त्यांनी चांगली कामगिरी केली आणि ऑल ओव्हर परफॉर्मन्स नारंगीचा देखील चांगला राहिला आहे. त्याच्यामुळे त्या मॅचसाठी आणि ऑल ओव्हर परफॉर्मन्ससाठी हेमंत पाटील यांच्याकडनं 1,000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. धीरज पाटीलसाठी ते कॅश प्राईज आहे. आम्ही चर्चा करतो की ना इतक्या वर्षाचा प्रवास आहे. आता मारंबलपाडा टीम सुद्धा त्याच रांगेत. आज वेगळं दृश्य आपण पाहिलं कारण प्रत्येक टीम बरोबर त्या रांगेमध्ये येते शिस्तीमध्ये येते. क्रिकेटला कधीचे काही जण बोलतात की एक थोडा डिसिप्लिनची आवश्यकता पण ही दाखवत आहेत. मारंबलपाडा टीम सुद्धा कित्येक संघांनी दाखवलेला आहे. त्याच्यामुळे तेही आपण पाहिलं आहे. आपण कित्येक वर्षाला शांतराव नक्कीच जे समालोचन करताना सुद्धा पाहिले. म्हणजे सुरुवात 2000 सालापासून झाली. तिथे 30-32 संघापासून प्रवास चालू झाला. मध्ये फ्लडलाईट्स आल्या. त्याच्यानंतर 100च्या वर संघ इथे दाखल झाले. त्यांचंही नक्कीच मनापासून आभार आहे. कारण जसं 2019 पासून आपण फ्लडलाईट्स वापरल्या तेव्हा 100च्या वर 111 127 2022ला 161 गेल्या वर्षी 150 संघ या स्पर्धेमध्ये केले आणि आज जर पाहिलं 20-20 संघ ते 120चा आकडा नक्कीच पार होईल. तर त्या सर्व संघांचा मी मनापासून आभार मानतो कारण हे एवढ्या वर्षाचा जो विश्वास तो प्रतिसाद तो आपण दिलेला आहे त्याबद्दल आपलाही आभार आहे. प्रेक्षकांना सुद्धा धन्यवाद देतोय. सकाळपासून आले. धनंजय म्हटलं कोणी फर्स्ट शिफ्ट करून आले कोणी सेकंड शिफ्ट आले. अरे काही जण तर म्हणजे फुल शिफ्ट केले म्हणजे त्यांनी आज दिवसभरामध्ये आले आणि तिथे बसले एन्जॉय करतात. यूट्यूबवरती सुद्धा DBNच्या स्क्रीनवरती जर पाहिलं तर कित्येक प्रेक्षक वर्ग तिथेही सामना पाहतात. सफाळ्याचा प्रेक्षक वर्ग फार जोडला गेला आहे कारण त्यांनाही उत्सुकता आहे की आता आपला संघ जो मैदानावरती खेळतोय तो क्वालिफायच्या रेसमध्ये आहे.
बॅटरने लगेच उतरायचं आहे. निश्चितच सफाळे संघ आणि मारंबलपाडा संघ हा दोन संघाचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आजच्या दिवसातील शेवटचा सामना असणार आहे आणि रविवारच्या दिवशी कोण येईल हे आता निश्चितच 3 षटकानंतर इथे निर्धार होणार आहे, माहिती मिळणार आहे. धीरज पाटील थोड्या वेळाने येतील ते धीरज पाटील. पण मॅच सिच्युएशन बघा दोन्ही जसं तुम्ही धनंजय आणि तुम्ही ज्यावेळेला कॉमेंट्री करत होता त्यावेळेला नारंगी वर्सेस जो तामाणीचा मॅच होता त्यावेळेला म्हटलं होतं तो 50-50 वाला मॅच आहे. आपण तसं आहे पण जरा क्रॅकजॅक सारखा झाला खट्टा मिठा तर मजा येणार आहे. त्याच्यामुळे हा मॅच बघूया तो खट्टा मिठावाला कोणासाठी खट्टा कोणासाठी मिठा. सलामी जोडी मैदानावरती सज्ज. पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रेडी आशुतोष आणि जोडी मैदानावरती रितेश आणि दुसऱ्या बाजूला प्रणय. 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये 24 दिवस 24 डिसेंबरचा दिवस 2024 आणि आव्हानही आहे 24. हा टप्प्याचा चेंडू होता कॅच होता ऑन द टोस गेलं होतं आणि असंही म्हटलं तर तुम्हाला खेळ दाखवायचा आहे शांताराम कारण सोनं सुद्धा 24 कॅरेटचं असतं. त्याच्यामुळे एक प्युअर क्रिकेट तुम्हाला खेळायचं आहे. विटी लाईनचा सफाळ्याचा संघ असेल मंगलमूर्ती जो खुशी 11 खेळतोय नाही तर मग आई भवानी मारंबलपाडा. सुरेख चेंडू पहिला चेंडू बघितला एक फ्रेम पद्धतीने पाहायला मिळतो चेंडू. जो चेंडू निश्चितच चांगल्या पद्धतीचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला हुकला गेला आणि निर्धाव चेंडू पाहायला सुद्धा मिळतोय. प्रणय नॉन स्ट्रायकर एंडला प्रणय स्ट्रायकर एंडकडे पाहायला मिळतो रितेश आणि आहे ते झेल सुटला जातो. एक धाव सुद्धा येत आहे. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय आणि थर्ड अंपायरचा इशारा सुद्धा केला जातोय तुकाराम मंगेला. बिलकुल मॅच नाही इझी. अब थर्ड अंपायर थोडीशी बिझी आहेत हे पाहण्यासाठी की आउट और नॉट आउट हृदयाची धडकणं आणि जो आता थंडीचा जोर थोडासा वाढलाय ना इथे जाणवतोय आणि जे पाठीराखे आहेत ना दोन्ही टीमचे त्यांना जास्त जाणवतोय. त्याच्यामुळे ती धगधग आहे. टिक 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 आता ती वाढले. हृदयाची धडकण हार्टबीट वाढलाय त्यामुळे इट्स आउट और नॉट आउट चा निर्णय नक्कीच आपल्यापर्यंत येईल. आपण चर्चा करूया कारण दोन्ही टीमसाठी महत्त्वाचा मॅच आहे. क्वालिफाईंग वाला मॅच आहे म्हणजे रविवारच्या दिवशी यायचं आहे. क्वालिफाय नाही पण आपला एक पाऊल तुम्हाला पुढे जायचं आहे. जसं एक मराठीमध्ये सिरियलमध्ये येते ना एक पाऊल पुढे तसं एक पाऊल पुढे टाकायचं आहे. थर्ड अंपायरकडे दिलेला निर्णय आहे बघायचा आहे काय निर्णय येतोय तो. थर्ड अंपायर तुकाराम मंगेला निर्णय देतीलच. तोपर्यंत रिप्ले बघितला जाणार आहे. माहितीसाठी निश्चितच 24 धावा करायच्या त्या सफाळे संघाला. रिप्ले मध्ये काय दिसतंय स्क्रीनवरती आपण बघू शकतो ज्यावेळेला गॅदर केला आणि इट्स ओयूटी आउटचा इथे निर्णय आलाय कारण थोडे शॉर्ट राहिले थोडे कमी राहिले. या धाव घेताना दगदग वाढली होती. दोन्ही अँगलनं पाहण्याचा प्रयत्न केला गेला समोरून आणि पाठीमागून सुद्धा पाहण्याचा प्रयत्न केला गेला. त्यावेळेला थोडासा शॉर्ट राहिल्यात आणि हा महत्त्वाचा विकेट पहिल्या चेंडूवरती गडी बाद झालाय. पण मी काय म्हटलं होतं शांत की बऱ्याच वेळेला काय असं की जे अपेक्षित होतं बघा काय घडलं होतं. ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू होता स्लाइस कट झेल सुटला आणि धाव घेण्याचा जो प्रयत्न झाला इथे बघा खाली पडले तरी सुद्धा थ्रो झालाय. हा जेव्हा चेंडू गॅदर केला गेला थ्रो कलेक्ट केला त्यानंतर हातामध्ये चेंडू आला ना सरळ यष्ट्यांवरती बरोबर बेस्ट तिथे डिस्ट्रॉय झाल्यात. गडी बाद येतोय 2 चेंडू मागे 1 धाव 1 गडी बाद असा क्रम पाहायला मिळतोय आपल्याला स्कोरिंग कार्ड मध्ये. धावांचं लक्ष आहे ते 24 आणि ते 24 धावांचं लक्ष पार पाडण्यासाठी निश्चितच धावांकडे लक्ष केंद्रित केलं जात आहे. मात्र त्या धावांकडे लक्ष केंद्रित करत असताना दुसऱ्या धावाचा एक मोह आवरता आला आणि गाडी बाद रनआउटच्या रूपाने पाहायला मिळतो आपल्याला इथं मैदानामध्ये. मनीष आता मनी या नावाने परिचित असा मायकोपचा खेळाडू आता
खेळपट्टीवरती आलाय. पण दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आशुतोष ज्यानं आतापर्यंत जर पाहिलं तर जो 2 चेंडू हाताळले आहेत आउटसाईड द ऑफ स्टंप, दोन्ही चेंडू हाताळले गेलेले आहेत. आणि दोन्ही दिवसामध्ये बघितलं तर काही जे चित्र म्हणजे ड्यू फॅक्टर तितका नाही आलाय, दवाचं प्रमाण नाही आलंय, त्याच्यामुळे त्याचा जास्त परिणाम जाणवत नाहीये. पण आता थोडं बघितलं तर वातावरण त्या पद्धतीने झाले, थंडगार हवा आहे, मॅच गरम आहे, मॅच ऑन. स्ट्रायकर मनीष सफल केला होता, ऑफस्टमच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न अपील जरूर झाला, पण या अपीलमध्ये उत्साह जास्त होता, उत्साह जास्त होता. जर पाहिलं तर उत्साह जास्त होता, सफल केलं होतं. 3 चेंडू व्यवस्थित हाताळल्यात, फक्त 1 धाव आणि 1 रनआउट, धावबाद. एकच धाव, 3 चेंडू, 1 गडी बाद, रनआउट चौरपणे पाहायला मिळतोय. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला आशुतोष कडून. मनीष आणि प्रणय ही जोडी मैदानात पाहायला मिळतोय. काहीसा वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय आणि वाईटचा इशारा सुद्धा येतो इथे. 1 धाव अवांतर रूपाने वाढली जाते. संघाच्या स्कोरिंग कार्डमध्ये 2 धावा संघाला जाऊन पोचल्या जातात त्या, आणि संघाला निश्चितच व्हाईटच्या असो किंवा बॅटने असो धावा येणं गरजेचं आहे, आणि तो प्रयत्न सुद्धा केला जाणार आहे मैदानामध्ये. म्हणजे असं म्हणा की इस तरह भी आहे, रन आणे जरुरी आहे, रन आणे जरुरी आहे, यायला हव्या रन्स. पण दुसऱ्या बाजूला आशुतोषी काही कमी नाही आहे. मनीष वर्षे आशुतोष ही जुगलबंदी मैदानावरती आहे. धावा 2. स्कूपचा फटका यासाठी मनीष ओळखले जातात. त्या फटका केलाय, चेंडू चाललाय थर्ड मॅन डिझर मध्ये, मच निडेड, हवासा वाटणारा, थंड हवा देणारा चौकार, 4 धावा. येऊ द्या धावा, कसे येऊ द्या, धावा येणं गरजेचं आहे. कारण म्हणजे सफाळ्याच्या ना माहिती आहे, कारण फार पूर्वी ज्या वेळेला ट्रेनमधनं उतरायचं ना तेव्हा धावत जाऊन पहिला बस पकडायला लागायची. त्यांना माहिती आहे नाही धावलं तर बस नाही मिळणार, त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे तुम्हाला वेळेवरती चौकार षटकार जर नाही मारले तर कदाचित त्या मॅचमध्ये नाही येणार. वेळेवरती तो चौकार यायला हवा, तो चौकार आता बॅटमधनं आलाय. मनीषचा स्कोर जाऊन पोचलाय तो 6 वरती, 6 जाऊन पोचलेला स्कोर आहे. म्हटलं तुकाराम मागेला निश्चितच कशाही धावा येणं गरजेचं, आणि ते येत आहेत आणि ते आलेच पाहिजे. हा प्रयत्न निश्चितच होणार आहे सफाळे संघाकडून. पुढील चेंडू हाताला जाणार आहे. 4 चेंडू होताना दिसतात पहिल्या षटकातील, आणि 6 धावा, 1 गडी बाद होण्यावर सफाळे संघ खेळताना दिसत. स्ट्रायकरांकडे 24 धावांचं लक्ष असताना पुढील चेंडू, सुरेख ड्राईव्ह पाहायला मिळतोय. चेंडू फाईन लेकडे भिरकावला जातोय. 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावाचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण. इथे बघा परत काय होतंय, पंचांचं बरं काम आहे, ते मस्त दुसऱ्यावर टाकून देतात. बंधू पाटील पुन्हा एकदा म्हणून म्हटलं, थर्ड अंपायर बिझी आहे, मॅच इझी नाही आहे. फक्त तुम्ही लेझी खेळू नका, कारण आता थोडंसं लेझीनेस दाखवलाय, त्याच्यामुळे मॅच नाही इझी, थर्ड अंपायर बिझी, खेळणार नाही लेझी खेळू नका तुम्ही. क्रुशियल मोमेंट आहे, कारण मनीष अर्थात मनीष जो इन्फॉर्म फलंदाज आहे, आता तो बाद आहे नाही आहे त्याचा निर्णय आपल्यावर नक्कीच येईल. परत आज दिवसभराचा खेळ जर आपण पाहिला तर ज्या संघाने सहभाग नोंदवला त्यांचंही मनापासून आभार आहे. समोरच्या कक्षामध्ये झहीर असतील, धनंजय असतील, तर्पण असतील, विपुलचा आवाज देखील ऐकला, धानुचा एक आवाज आपण देशचा देखील ऐकला होता. शांतारामांच्या जोडीनं जोडले गेलेले आहेत, त्याच्यामुळे रिप्ले इंटरेस्टिंग आहे. ज्यावेळेला थ्रो आला त्यावेळेला बॅट ड्रॅग होतोय, आणि येस जस्ट थोडासा शॉट आउट, थोडासा कमी राहिला आहे, आणि हा थोडं लेझी आहे रे, कारण क्लिअर कट आहे. हा DBN याच करता ओळखलं जातं. बघा 2 कॅमेऱ्याशी ज्याचा लाईव्ह टेलिकास्ट पुन्हा एकदा रिप्लेमध्ये आपण पाहू शकता. हा फटका खेळला होता मनीषनं, हा चांगला फटका होता, म्हणजे फॉलिंग स्वीप केला होता, हा स्कूपचा फटका खेळला होता. पण पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक आहे बघा, तो जेव्हा क्षेत्ररक्षक जातो तेव्हा खाली पडतो, तेव्हा त्याच्यावरती बघू नका, तो खाली पडताना समोरच्याला पण पाडतो. त्याच्यामुळे मागे 2 वेळा असं घडलंय, खाली पडला पण त्याने समोरच्याला पडतो, आउट करतो, बस तेवढंच काम त्याला दिले. बंधूला काम दिले, 4 हात वर करायचे तसं. सुंदर क्षेत्ररक्षण, थोडंसं लेझी धावले, कारण आरामात
धाव यायला होती ती धाव नाही आल्यात. 5 चेंडूचा खेळ मी तुमच्या दिशेने येतोय कारण 7-2 म्हणजे ऍक्च्युली 7 धावा आणि 2 विकेट आहेत, पण आता 7-2 वाला खेळ आहे. मारंबलपाडा टीमला फिल्डरने साथ द्यायचे बॉलरला, तर 2 बॅट्समनने एकमेकांना साथ द्यायची आहे. 7-2 समीकरण आहे. 13 चेंडूचा खेळ आहे आणि 17 करायचा. 13चा फेरा 17चा खतरा, त्याच्यामुळे 13चा फेरा पण आहे आणि 17चा खतरा पण आहे. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू महत्वपूर्ण चेंडू असणार आहे. 7 धावा होताना दिसत आहे तिथे. सफाळे संघाच्या मारंबल संघ पाडा संघ सुद्धा प्रयत्न करताना दिसणार आहे. 24 धावांचं लक्ष ठेवलं गेलेलं आहे आणि तोच प्रयत्न करताना दिसतोय. इथे दोन्ही संघ झुंजताना दिसतात एकमेकांना. रविवारच्या दिवशी कोण इथे येईल आणि तोच प्रयत्न चालू आहे मैदानामध्ये. फलंदाजीमध्ये डावखुरा फलंदाज दीपेश पाहायला मिळतोय. आता बघूया कशा पद्धतीने फलंदाजी होणार आहे. रात्रीचं सत्र, थंडीचा थोडासा वेग वाढतोय, थंडी लागताना दिसतंय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पाहायला मिळतोय तो आशुतोष. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील. 1 धाव येतंय का बघायचं आहे. नाही, त्याच करता मी उल्लेख केला होता की ड्यू फॅक्टर आता आलाय, कारण जो थंडगार हवा वाहते ना त्याच्यानं दिसून येते की दव थोडंसं आले, ड्यू फॅक्टर आले. आणि पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना धावा आहे धाबालकावरती 8. 12 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे. 12 चेंडूमध्ये 16 करायचे आहेत. फार पूर्वी बोलायचं की बाबा एकदाच 16-12 करा, आता 12-16 करायचंय. त्याच्यामुळे 12 करायचे आहेत. खरंच सरासरी गाठली गेलेली म्हणायला हरकत नाही. तुकाराम मागेला 8 आणि 8 आणि 8 अशी 24 धावा करणं गरजेचं आहे. पहिल्या षटकामध्ये 8 धावा होताना दिसतात. अजून 12 चेंडू 16 धावांची आवश्यकता आहे. दोन्ही संघ त्यासाठी झुंजले जातील. रविवारचा दिवस आहे. कोण येईल इथे मैदानावर परत एकदा आपली फौजफाटा घेऊन आपल्या प्रेक्षकांना मोहित करण्यासाठी ते पाहिलं जाईल. आताच्या या सामन्यामध्ये अजून 2 षटकं हाताळली जाणार आहेत. तुम्ही जसं उल्लेख केला 8-8-8 म्हणजे 8-8-8 दोन संघाची पडले एकमेकांची गाठ. कोण शोधणार वाट आणि कोणाची लागणार वाट. एक जण शोधणार आहे वाट, तो विजयाची वाट शोधणार आणि कोणाची तरी वाट परतीची वाट ज्याला पाहावी लागणार आहे. त्याच्यामुळे 8-8चा खेळ आहे. पण 8चा आकडा नेहमीच मी सांगतो, 8चा आकडा असा आहे ना, म्हणजे पहिला 4 होते इथे 8 आहेत कंपॅरिझन. 8चा आकडा असा आहे की ज्यावेळेला इंग्लिशमध्ये लिहितो ना त्यावेळेला 2 वेळा गिरकी घेतो आणि 1 वेळा क्रॉस करतो. हा मॅच पण तसा आहे. गिरकीवाला क्रॉसवाला एकमेकांना क्ष काठ देणार आहे. दुसरं षटक हाताळण्यासाठी विकी ज्यानं मॅडन ओव्हर टाकलाय, 4 विकेट घेतले आहेत. तो आता गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. स्ट्रायकर एंडला दीपेश. 12 चेंडू 16, 12-16, 12-16चा मॅच, पण लेफ्ट हँडेड वर्सेस लेफ्ट हँडेड. डावकुरा वर्सेस डावकुरा हे बॅट आलाय मैदानावरती. गोलंदाजीसाठी रेडी होत असताना प्रेक्षक बघा चारी बाजूला स्तब्ध आहेत, शांत आहेत. मारंबलपाडा टीमचे पाठीराखे देखील शांत आहेत. सफाळा खुशी 11 मंगलमूर्ती टीमचे पाठीराखे देखील शांत आहेत. पण ही शांतता थोडीशी आहे. कुछ देर की खामोशी है, बड़ा एक आवाज आएगा, धमाका होगा. बघूया धमाका कोणत्या बाजूने होतोय. त्याच्यामुळे शांततेचा भंग होणार, धमाका होणार. 12-16 खेळण्याचा प्रयत्न पायावरती आढळलाय. ज्या विकीनं मॅडन ओव्हर 4 विकेट घेतल्यात तो आता आलाय. 11 बॉल 16 रन. 11-16 विकी गोलंदाजी मार्ग. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा हात तळला. त्या चेंडूचा समाचार घेता आला नाही फलंदाजाला, मात्र प्रयत्न परत चालू असणार आहे. ड्राईव्ह केला जातो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. चेंडू सीमा पार होतोय का बघायचा आहे. शतरक्षक येताना दिसतोय. 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. ज्या धावांची आवश्यकता आहे त्या धावा पूर्ण करायचा प्रयत्न केला जाईल आणि तो केला जातो मैदानामध्ये. हा चेंडू चांगल्या पद्धतीने ड्राईव्ह केला आणि 2 धावा सुद्धा आल्या आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते 10 या धावसंख्येवर. 10 आहे. 10-10 दमखम दिखाने की कोशिश दोन्ही बाजूला होते. दीपेश पण ही जोडी मैदानावरती. तर विकी जो आता गोलंदाजीसाठी आहे. डावखुरा गोलंदाज पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडला दीपेश. समोरच्या दिशेने चेंडू जातो. 1 धाव या चेंडूवरती. पुन्हा विशाल वेगाने चेंडूवरती पोहोचल्यात. चेंडू फेक कदाचित मिस झालाय. प्रथमेशचे हात जे डोक्याच्या वर गेल्यात याचा अर्थ त्याने त्या स्टंपला मिस केलाय. बघा काय घडलं होतं जर आपण पाहिलं तर समोरच्या दिशेनं हा चेंडू गेला तर विशाल वेगानं आला. चेंडूची फेक केली गेली बरोबर यशवीरच्या हातामध्ये. चेंडू गॅदर झाला, क्रीजमध्ये आलेही होते. त्याच्यामुळे जरी तुम्ही मिस केलं पण चांगली रनिंग मिळून विकेट दीपेश. 2-2 धावांनी हा मॅच पुढे चाललाय. 2-2 फक्त चर्चा चालले जिंकणार कोण. आता समीकरण बघूया. 12 झाल्यात, 12 अजून पाहिजे. चेंडूचा खेळ राहिलाय 9 चेंडू 12 धावा. 9-12
विकीचे 2 चेंडू 4 धावा येताना दिसत आहेत. पहिला चेंडू निर्धाव झाला असला तरी सुद्धा 3 चेंडू मध्ये 4 धावा खर्च केल्या गेलेल्या आहेत विकी याने. पुढचा चेंडू बघायचा आहे. फलंदाजीमध्ये दीपेश पाहायला मिळतोय. त्याच पद्धतीने खेळताना दिसतोय दीपेश. लॉंग ऑन कडे चेंडू येतोय. एक धाव पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय का? आणि प्रयत्न आणि इथे बघा इथे बाद डायरेक्ट हिट होतोय स्टॅना आणि गडी बाद क्रम इथे वाढला जातोय. जो फलंदाज इथे आला होता जो फलंदाजी करण्यासाठी प्रणय तो स्ट्राईक न घेताना परतताना दिसतोय. तुकाराम मागेला गडी बाद क्रम आलेला आहे. खेळ होता. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक होते विशाल आणि विशाल वेगाने चेंडूवरती आले. पिकअप केला. पिकअप अँड थ्रो सरळ यष्ट्यांवरती. बऱ्याच वेळा मारामाल पाड्याचे खेळाडू सांगता याचा काही नेम नाही पण बघितला याचा परफेक्ट नेम आहे. बरोबर यष्ट्यांवरती हा चेंडू आढळलेला आहे. आणि आतापर्यंत पाहिलं तर सफाळा टीमचे तिन्ही फलंदाज धावा झालेत. रनआउट झालेत. तिन्ही धावा झाल्या. हा नेम बघा सरळ यष्ट्यांवरती नेम साधला आहे. त्याच्यामुळे एक एक धाव महत्वाची आहे. एक एक रन महत्वाची आहे. आता कहाणी येऊन ठेवले 13-3 गडी गमावता 8-11 11 धावांची आवश्यकता आहे. चेंडूचा खेळ आहे. 11 धावांची अजूनही आवश्यकता आहे. टेन्शन वाढले दोन्ही बाजूला. टेन्शन वाढलंय. दबाव प्रेशर दडपण सर्व काही आहे. गोलंदाजावरती आहे. फलंदाजावरती आहे. प्रत्येक खेळाडूवरती आहे. त्यांच्याकडे इतकं सांगेल कारण एक गाणं वाजलं होतं किसमें कितना आहे दम. ऑफ स्टंपच्या बाहेर बराच बाहेर वाईट बॉल. पण कदाचित यांच्यासाठी दोन्ही टीमसाठी एक गाणं संयुक्त ठरेल. ऐसा मौका फिरका हा मिलेगा तेही गाणं आहे. हा मौका आहे आणि मौक्यावरती खेळायचं आहे. आता चेंडूचा खेळ राहिलाय. 8 धावा करायच्या त्या 10 8-10 8 आणि 10 समीकरण येताना दिसतंय. प्रत्येक चेंडू मागे समीकरण बदली होताना दिसतंय. हा चेंडू बघा बॅटला लागतोय का? एक धाव येताना दिसतंय मात्र बाईचा इशारा येतोय. ही मिस्टेक सुद्धा खूप महागात पडू शकते. बाईचा इशारा आला याचा अर्थ विकेट किपरने चेंडू सोडला गेलेला आहे. आणि त्याचा अजून एक वेगळा करता नक्कीच मी सांगेल कारण एक चांगला उल्लेख तुम्ही केला कारण ज्या डॉट बॉलवरती रन आलाय आणि रनच्या जोरला अजून एक आलाय तेही सांगेल. जगदीश ऑन स्ट्राईक. 7 चेंडू आहेत आणि 7 चेंडू मध्ये आता 9 करायचे आहेत. 7-9 9 जसं आपण म्हणतो ना तसं आताच तुम्हाला काहीतरी करायचं आहे. विकी हे षटकातील शेवटचा चेंडू स्ट्रायकर येईल जगदीश. ओम जय जगदीश एक चित्रपट आला होता. आता त्याच्यामधला जगदीश आहे. त्याच्यामुळे जगदीशला माहिती आहे एक फटका त्यालाही खेळायचा चांगला फटका. तर विकीनं चांगल्या गोलंदाजी हाताळलेली आहे. आतापर्यंत 5 चेंडूवरती 6 धावा त्यानं खर्च केल्यात. तो आता गोलंदाजीसाठी आहे. ऑन साइडला 3 क्षेत्ररक्षक बॉन्ड लाईन जवळ. डीप स्क्वेअर लेग डीप मिड विकेट वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ. 1-2 क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये एक्स्ट्रा कव्हरला कव्हर पॉईंट शॉर्ट फॉर थर्ड मॅन शॉर्ट पॉईंट लेग आणि एक डीप पॉईंटला क्षेत्ररक्षक आहे. क्रॅम्प केलं. आता कहाणी आले आता ती दूरदर्शनवरती मालिका होती जसपाल भट्टीची उलटा पुलटा. 6 बॉल 9. 6ला उलटा करा 9 होईल. 9ला उलट करा 6 होईल. 6 चेंडू 9 धावा. टेन्शन वाढलंय. हे गाणं ऐकूया आणि पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने येऊया. ना शतरफ की याद देखिए जरा किसमें कितना है दम. पण त्याच्या पुढचे वाक्य महत्वाचं आहे ना. जमके रखना कदम. खेळपट्टीवरती पाय रोवून राहा. फलंदाज गोलंदाज दोघांसाठी. आणि जसं मी एक गाणं म्हटलं होतं की ऐसा मौका फिरका मिलेगा तसं एक गाणं नक्कीच आई भावानी मारंबलपाडासाठी असेल कारण जसं म्हणतात हम होंगे कामयाब एक दिन तसा आज त्यांना कामयाबी त्यांनाही मिळायची आहे त्यांनाही साधायची आहे. तर सफाळ्याच्या टीमला खुशी 11 मंगलमूर्ती टीमला अपने खेमे में भी खुशी आनी चाहिए. 6 बॉल 9 गोलंदाजीसाठी अभि. तर दुसऱ्या बाजूला स्ट्रायकर एंडला दीपेश.
नॉन स्ट्राईक एंडला जगदीश, ही जोडी मैदानावरती आहे. फक्त दोघांच्या नावावरती श आहे. दीपेश जगदीश. फक्त फिनिश कोण करणार मॅचला, दीपेश की जगदीश की पुन्हा एकदा अभी. अभी आए है लेकिन बिलकुल अभी ठीक करता हो, तसा तुमचा फेमस डायलॉग आहे तसा आहे. अब भी ठीक करतो, बरोबर फेमस डायलॉग. गोलंदाजी मार्क 6-9 समीकरण. दोघांसाठी हा चुरशीचा सामना पाहायला मिळतोय. कशा पद्धतीने या 9 धावा काढल्या जातील तो प्रयत्न असणार आहे सफाळे संघाकडून, आणि कसं रोखलं जाईल तो प्रयत्न असणार आहे मारमलपाडा संघाकडून. पाहायला मिळणार आहे मैदानामध्ये. प्रत्येक चेंडूवर धाव काढण्याचा प्रयत्न केला जाईल, धाव रोखण्याचा प्रयत्न केला जाईल. गोलंदाजी मार्क अभि, फलंदाजी करताना दीपेश दिसणार आहे. पहिला चेंडू ड्राइव्ह केला गेलाय, चेंडू सीमा रेषे पार, षटकार. 6चा फटका पुरेपूर बाहेर मारला गेला आणि षटकार पाहायला मिळतो मैदानामध्ये. ज्याची गरज होती ती पूर्ण केली जात आहे. दीपेश ते सांगतोय बॅट घेऊन आलोय, षटकार ठोकण्यासाठी आलोय. पहिल्या चेंडूवरती बिग हिट, षटकार. याच्या अगोदर दीपेशने भरपूर चौकार षटकार ठोकले असतील. हा षटकार आठवणीत राहील, लक्षात राहील असा फटका. पण मॅच नाही संपलाय, मॅच अजून संपला नाही. या मैदानात भरपूर मॅच पाहिल्या ना, 5-3, 4-1, 4-3 भरपूर मॅच पाहिल्यात. मॅच टाय होताना पाहिल्यात, गेलेले मॅच पाहिल्यात. 5 चेंडू 3 धावांची आवश्यकता आहे. ऑन स्ट्राईक दीपेश. म्हटलं ना या मैदानाने भरपूर मॅच पाहिलेत. एक मॅच आठवतोय कर्नाला वर्सेस कलम, 4-3चा मॅच. चार्ल्स होता बॉलिंग मार्क वरती. 4-3चा मॅच आपण पाहिला या मैदानावरती. आता ही कहाणी तशी आले 4-3, म्हणजे असं म्हणायला लागतं की 4-3, पण तसं नाहीये. 4-3 बॉल 3 रनची आवश्यकता आहे. दीपेश ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा अभिसज्ज होईल. क्षेत्राची रचना, 2 पाठीमागे, शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट पॉइंट. एक कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. समोर 2 लॉंग ऑन रेडी आहेत. डीपला 2 क्षेत्ररक्षक, डीप मिड विकेट. एक थोडासा आपण पाहिला तर वाईडिश वाईंडिंगला. 4 बॉल 3 धावांची आवश्यकता आहे. मिस. एकदा टाळ्यांचा गजर येऊ द्या प्रेक्षक. मॅच रंगलाय. 3-3. प्रत्येक जण अँड्रॉइड फोन वापरतो, पण सिम कार्ड काढायला ती पिन वापरायला. आणि आपण जेव्हा गुगल पेमेंट करतो ना त्यावेळेला पण पिन विचारला जातो. चुकीचा पिन टाकला तर पेमेंट होत नाही. 3-3 तिथे पिन वापरतात, इथे थोडासा दिमाग वापरायचा आहे. 3-3चा मॅच आहे. 3 चेंडू 3 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा सज्ज होतोय स्ट्रायकर एंडला. ओ काहीतरी घडलंय, काय शर्यत लागले इथे. आता कहाणी बघा, कहाणी बदलले, खेळही बदललाय. थोडा रंग आणूया, एक गाणं ऐकूया. रंग चढलाय, जसं प्रजा नेहमी सांगतात, गेंद और बल्ले के बीच छिड़िए जंग चढ़ा है क्रिकेट का रंग में भंग हुआ है. रंगामध्ये भंग झालाय, रंगाचा बेरंग झालाय. कारण 5-3चं समीकरण होतं, त्यानंतर 3 चेंडू चांगले हाताळल्यात. आता कहाणी आले 3-2. नक्की चायनीज वरती जास्त ऑर्डर 1/2 ची असते, इथे 3/2 आहे. त्याच्यामुळे आता हे 3 धावा तर करायचे आहेत, पण 2 चेंडू होती, म्हणजे 2/3 आहेत. 2/3 आहेत, 1/2 नाही आहे, 2/3. हा पहिला जो षटकार ठोकला गेला होता तो रिप्ले आपण दाखवतोय. पण हा षटकार ठोकल्यानंतर अभिनं वेळेवरती येऊन 3 डॉट बॉल, 3 निर्धाव चेंडू. काल धनंजयने म्हटलं होतं सेंटर फ्रेश पाहिजे, दिमाग के बत्ती को जलाय रखना. पण काय आता प्रत्येक जण चिंगम खातोय, त्याच्यामुळे ते मेंटॉसवाली गोळी जास्त कोण खात नाही. आता बघूया कहाणी टेन्शनवाली आले. जब बढ़ रहा हो टेंशन तो बढ़ना चाहिए कॉन्ट्रीब्यूशन. स्ट्रायकर एंडला फलंदाज जगदीश, जो स्ट्रायकर एंडला आलाय. 2 बॉल 2 चेंडू 3 धावा. टाळ्यांचा गजर येणार आहे, आवाज येणार आहे. फक्त तो खेमा कोणता, सफाळा की मारंबलपाडा. 2 बॉल 3, 2 चेंडू 3 धावांची आवश्यकता आहे.
पायावरती चेंडू होता, फ्लिक केले चेंडूला, चेंडू जोपर्यंत फील्ड करते शॉर्ट मॅन क्षेत्ररक्षक आहे. आता शांताराम चायनीज वाली ऑर्डर 1/2 1/2 एक चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. चर्चा चालले, जिंकणार कोण? आता डिवायडेशन चालू होणार आहे 1/2. काय मॅच आहे. पहिला चेंडू मॅच फिनिश झाली असं वाटलं होतं, परंतु नंतरच्या चेंडू हाताळताना पराक्रम करून दाखवला, म्हणायला हरकत नाहीये. काय गोलंदाजी, वा काय गोलंदाजी. नक्कीच, म्हणून मी म्हटलं ना की इतक्या वर्षात आपण कित्येक सामने पाहिले आहेत असं याच मैदानाने. म्हणजे एक मॅच कदाचित आठवते ज्यावेळेला भिवंडीचा संघ होता आणि एक परलचा साई 11 6 बॉल 11 होत्या. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर 5 डॉट बॉल पाहिले होते 2010ला. तसाही मॅच आपण पाहिलाय ना या मैदानाने, असं नाही की नाही पाहिलाय. काळ मागे गेलाय, 14 वर्षाचा काळ तो मागे गेलाय, पण तो मॅच आपण या मैदानाने पाहिलाय. आता कंपल्सरी चेस आहे, कंपल्सरी. याचा अर्थ काय, एखादा बॉम्ब भरतो ज्यावेळेला आपण बॉम्ब सबमिट करतो ना, साईडला स्टार असतो मॅन्डेटरी वाला, तसा मॅन्डेटरी आहे, स्टार आहे. ते तुम्हाला फील करायचं आहे, फुल फील करायचं आहे. एकदा टाळ्यांचा गजर येऊ द्या, कोणी जिंको. मॅच जबरदस्त झाले, मारंबलपाडा जिंको, सफाळे जिंको. मॅच रफ अँड टफ. पाटील परिवाराची स्पर्धा सुपर हिट आहे. फक्त आता हिट कोण ठरतोय, हिट अँड फिटचा मॅच. 1/2 एक चेंडू 2. मृदुल स्ट्राईकला, अभि गोलंदाजीला. अभि की मृदुल, मृदुल की अभि, कोण होणार सक्सेस, कोण होणार विजेता, कोण करणार जल्लोष. 1 बॉल 2. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू, हा प्रहार आहे. मृदुल 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 विजयी चौकार. 4 धावा. सुंदर फटका, मॅच ताणला होता. अटीतरी झुंज रंगलेला मॅच, हृदयाची धडकन वाढवणारा, ठोके वाढवणारा मॅच. आणि मृदुलनं कूल अँड काम खेळला आणि एक विजयी चौकार. अभिनंदन खुशी 11. मंगलमूर्ती सफाळेचा संघ बघा, शेवटचा विनिंग स्ट्रोक कव्हरच्या दिशेनं ठोकलेला चौकार.